स्वामी समर्थांचं नेमकं मत काय असावं ह्याच्याबद्दल चिंतन करायचं आपल्याला कळणार नाही, कारण ते एक महान अवतारी सत्पुरुष होते. आपली त्यांच्या पायापर्यंत पोहोचण्याची सुद्धा कुवत नाही आहे सध्या, आणि त्यांनी जर आपल्याला जवळ केलं तरच कदाचित आपण त्यांच्याजवळ जाऊ, नाहीतर आपल्याच्यानं तर काही शक्य नाही आहे. इतके ते तेजस्वी होते. म्हणजे त्यावेळच्या बखरकारांनी असं लिहून ठेवलं आहे की त्यांच्याकडे एकटक बघणं कुणाला शक्य नव्हतं. एवढं उग्र तेज त्यांच्या तपस्साधनेचं त्यांच्या संपूर्ण शरीरावरती होतं. म्हणजे अगदी त्यांच्या सानिध्यात वावरणाऱ्या सगळ्या माणसांचा तो अनुभव आहे. आणि बखर लिहिली गेली ही खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण हे खूप कमी लोकांच्या बरोबर होतं. आणि योगायोगाने स्वामींच्या जवळ आलेल्या काही लोकांनी, पुढं आलेल्या शंकररावांनी बखर लिहिण्याचं काम घेतलं, आणि त्यामुळं स्वामींच्या ज्या आठवणी आहेत त्या जशाच्या तशा आज आपल्याला ऐकायला मिळतात, बघायला मिळतात. आता तरी टी व्हीवरती सिरियलसुद्धा येऊन गेली असं ऐकायला मिळालं. आणि आम्ही अगदी लहान होतो तेव्हा तोची एक समर्थ अशी एक फिल्म आली होती, आम्ही सगळेजण बघायला गेलो होतो. तर आपल्याला त्याच्यातून काय शिकायचं आहे की प्रत्येकाने जरी स्वामींचं वर्णन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलं असेल, ते त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे केलेलं आहे. जसं आता मी बोलणार आहे, माझ्या कुवतीप्रमाणे मी स्वामींच्या विषयी माझं मत व्यक्त करेन, पण स्वामी कशा आहेत ह्याचा अंत आणि पार आपल्याला अजिबात लागणार नाही आहे, हे मात्र सत्य आहे.